देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। आज हम आपको ले चलते हैं एक ऐसी भव्य और आस्था से भरी यात्रा की ओर, जहां हजारों श्रद्धालुओं की मौजूदगी में गूंज उठा पूरा क्षेत्र जयकारों से। चिनार माता और अग्निमाता की पावन यात्रा सोहला इस वर्ष भी बड़े ही भक्तिभाव और श्रद्धा के साथ मनाया गया। बता दें कि हर वर्ष की तरह इस वर्ष भी पिंपलनेर गांव और पिंपलास गांव के संयुक्त तत्वावधान में पिंपलनेर स्थित चिनार माता मंदिर में भव्य यात्रा सोहला का आयोजन किया गया। इस मौके पर माता के हजारों भक्तों ने बड़ी श्रद्धा के साथ यात्रा में भाग लिया। ढोलताशों की गूंज और जय माता दी के नारों के बीच पालकी यात्रा निकाली गई, जिसमें भक्त झूमते नाचते नजर आए। पूरे गांव में भक्तिमय माहौल देखने को मिला, जहां हर कोई माता की भक्ति में लीन दिखाई दिया। यात्रा के दौरान आए श्रद्धालुओं का स्वागत उद्योगपति जयहिंद गायकवाड़ और पिंपलनेर ग्राम पंचायत के माजी प्रभारी सरपंच सागर जयहिंद गायकवाड़ के हाथों किया गया। इस भव्य आयोजन ने एक बार फिर से सामाजिक एकता और धार्मिक आस्था का अनोखा उदाहरण पेश किया। आइए देखते हैं सागर जयहिंद गायकवाड़ और यात्रा सोहला के अध्यक्ष गणेश महात्रे ने क्या कहा। आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला। अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे, गोंधळाला ये। गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ। धगधग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। आज गोंधळाला ये दुसरा जत्रा उत्सव आपण इथे संपन्न होत आहे। अतिशय उत्साहाने आणि आनंदाने आपण हा जत्रा उत्सव इथे साजरा करत आहोत। आणि या जत्रा उत्सवासाठी ग्रामपंचायत पिंपलास, ग्रामपंचायत पिंपलनेर यांनी खूप मोलाचा असं सहकार्य केला। त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद। तसेच दोन्ही गावचे ग्रामस्थ असतील आणि आमच्या देवीवर श्रद्धा असणारे पंचक्रोशीतील भाविक भक्त असतील, या सर्वांनी मोलाचं असं सहकार्य आमच्या या मंदिर कमिटीला केलेलं आहे। त्या सर्वांना पुन्हा
धन्यवाद देतो. श्री गावदेवी चिनार माते की जय. मंदिरासाठी या कमिटीने खूप चांगल्या प्रकारे नियोजन केला. एक 2-3 हप्त्यांपासून ते नियोजनाचे मागे लागले होते. मंडप बघू शकता तुम्ही, मंदिराची सजावट बघू शकता. मंदिराचं बांधकाम सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. तर त्यांना सर्वांना मी या मंदिराच्या आणि या जत्रेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असंच काम करत राहा ही देवी चरणी प्रार्थना. आज पिंपळनेर आणि पिंपळा या दोन्ही गावांसाठी खूप चांगला दिवस आहे. कारण आई चिनार माता आणि आई अग्निमाता यांचा उत्साह सोहळा पुण्या गोविंदात पार पडला. दोन्ही गावातील लोकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारे जत्रा पार पडली. त्यासाठी दोन्ही गावांना या जत्रेच्या या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. या जत्रेसाठी दोन्ही गावातील लोक वरिष्ठ मंडळी मिळून 1 ते 2 महिन्यापासून मीटिंग घेतात. चांगल्या प्रकारे प्रत्येक जण स्वतःच्या गावाला मॅनेज करतो. गर्दी चांगल्या प्रकारे मॅनेज केलेली आहे. चांगलं बॅरिकेड लावलेले आहेत. दर्शनासाठी चांगल्या रांगा प्रकारे लावल्या आहेत गावाले सुद्धा. तर चांगल्या प्रकारे नियोजन केलेले आहे. आई चिनार माता आणि आई अग्निमातेच्या हीच प्रार्थना करतो दोन्ही गावांना सुखी आणि समृद्धी दे. सर्वांचे भविष्य चांगल्या प्रकारे होऊ दे. गावदेवी श्री चिनार माता जत्रा उत्सव आणि पालखी सोहळा 2026 आज चैत्र त्रयोदशी म्हणजेच मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी हा गावदेवीचा जत्रा उत्सव मोठ्या उत्साहाने इथे साजरा होत आहे. पिंपलास, पिंपळनेर आणि डोंगराली या तिन्ही गावांची गावदेवी असणारी आमची गावदेवी चिनार माता अतिशय जागृत असे देवस्थान आहे आणि पूर्वीपासून हिचं फार नावलौकिक आहे. त्यामुळे जत्रेच्या दिवशी तिन्ही गावचे सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्त असतील हे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात आणि त्यांच्या व्यवस्थेची, त्यांच्या सोयीची आणि त्यांना कसं सुलभ दर्शन येथे होईल यासाठी दोन्ही गावची ग्रामपंचायत असेल पिंपलास आणि पिंपळनेर तर यांनी अतिशय सुसह्य अशी व्यवस्था इथे केलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे मागच्या वर्षी इथली जी मंडप व्यवस्था आहे ही पिंपलास ग्रामपंचायतीने केली होती आणि या वर्षीची मंडप व्यवस्था आपण बघत आहोत ही पिंपळनेर ग्रामपंचायत यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर अशी मंडप व्यवस्था, इथे बसण्यासाठी खुर्च्या आणि पिण्यासाठी पाण्याची सोय तसेच कोल्ड्रिंकची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. आणि ही देवी अतिशय जागृत असल्या कारणाने या तिन्ही गावातलेच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त येथे आवर्जून उपस्थित राहतात. आणि आता आपण बघतच आहोत की आता थोड्याच वेळापूर्वी दोन्ही गावातून येणारी देवीच्या वराती असतील पालखी सोहळा इथे संपन्न झालेला आहे. दोन्ही गावचे भगत मंडळी इथे उपस्थित झाले आणि त्यांच्याकडून देवीचा भंडारा इथे उधळला गेला. देवीला श्रीफळ अर्पण करण्यात आले आणि याबरोबर येथे देवीचा उत्सव इथे थांबलेला आहे. आणि पुढील जो उत्सव असतो, जी यात्रा उत्सव असतो तो श्री अग्निमाता मंदिर पिंपलास येथे हा जत्रा उत्सव संध्याकाळी होत असतो आणि रात्री 12 वाजता तिथे पालखी सोहळाही होत असतो. तरी इथला जो कार्यक्रम आहे हा थोडक्यात इथे आटोपलेला जरी असला तरी संध्याकाळपर्यंत भाविक भक्तांचं दर्शनासाठी ही रांग जी आहे ती अशीच सुरू राहणार आहे. तरी पुन्हा एकदा मी श्री गावदेवी सेवा मंडळ यांच्या वतीने ग्रामपंचायत पिंपलास आणि ग्रामपंचायत पिंपळनेर या दोघांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि खरोखर यावर्षी ग्रामपंचायत पिंपळनेर यांनी अतिशय चांगली अशी व्यवस्था आपल्याला इथे करून दिली, त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप धन्यवाद देतो. इसी तरह सबसे पहले समाचारों को देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.